दिवाळीत भेसळीवर एफडीएची नजर. राज्यातनं 2 कोटींचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त. खवा, गाईचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती तूप आणि वगैरेमध्ये भेसळ. मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली. गुणवत्ता निर्देशांक 172 अंकांवर. प्रदूषणकारी फटाके फोडणं टाळण्याचं हवामान खात्याकडून तज्ज्ञांकडून आता आवाहन. चिखल, बीड गावामध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदळात अळ्या, किडे आणि धूळ. संतप्त नागरिकांनी तांदूळ तहसीलदारांच्या टेबलावरच आणून ठेवला. तहसीलदारांनी निकृष्ट धान्य तात्काळ बदलण्याच्या दिल्या सूचना. चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी स्वदेशी सर्वम एआय मॉडेल सज्ज. डिसेंबर किंवा जानेवारी 2026 पर्यंत हे ॲप लॉन्च होणार. हिंदी, मराठीसह 10 भाषांचा यामध्ये समावेश असणार. हाँगकाँगमध्ये कार्गो विमान रनवेवरून घसरून समुद्रात, तर विमान दुबईवरून हाँगकाँग विमानतळावर लँड होताना एका वाहनावर आदळलं. या दुर्घटनेमध्ये 2 ग्राउंड स्टाफ समुद्रात पडल्याची माहिती.